नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते. तर आत्ता 6:15 झालेलं आहे. माझं आवरून घेतलेलं आहे, त्यांचं आवरून घेणार आहे ते, त्याच्यामुळे मला काही आवरायची आज गरज पडली नाही, कारण की मुलं नाही आहे आणि ते एकटे जे ते म्हणे मी आवरून घेणार आहे. तू तुझं आवरबाई म्हणे. म्हटलं ठीक आहे, माझं आवरलं मी आणि आता पटकन जाते. लग्न आहे ना, खूप लांब आहे, म्हणजे 2-3 तास तरी लागतील लग्नाला जायला. तर त्याच्यामुळं मला पटकन निघावं लागतं आहे. हे म्हणे सकाळी पटकन निघाली तर गाड्या पण तुला व्यवस्थित सापडतील. तर मी जाते, मस्त तयार झाली मी आणि साडी साडीचा कलर वेगळाच असा पिंक, लाईट पिंक आहे, डार्क पिंक कलरचा आहे आणि मस्त सिंपल अशी साडी, हलकी साडी घातलेली आहे. तर मग रेडी झाली अशी आणि जशी रोज होते ना नेहमीप्रमाणे तशीच रेडी होते, दुसरं काहीच बदल करत नाही मी त्याच्यात. आणि मला असं जास्त बदल करायला आवडत नाही माझ्यामध्ये. तर चला मी लग्नाला जाते आणि तुम्हाला पण घेऊन जाते. तिथं कोण कोण भेटतं बघू आपण. नाच भाऊ, नाचून नाच. असा नाचतो का तू असा नाचतो का? ननंदबाई आमच्या काय कोणत्या भुका लागणार, देखतेस का तुम्ही? काय भाऊ, घोडा आहे का तुझा? जय जय बाप्पा आहे, जय जय बाप्पा. चल पटकन चल तिथे बुधा बाबा, चल 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 आपण सगळे बॉय तिथं बॉय. चल चल हा बॉय चल चल फोटो. चल चल पटकन पाय पडून घे, पाय पडून घे, पाय पडून घे, पाय पडून घे. जय जय बाप्पाचा पाय पडून घे, पाय पड.
येऊन गेली मी आणि घरी स्वयंपाक करायचा कंटाळा येईल म्हटलं, मग इकडनंच खाऊन चालले. साहेब येऊन गेले. घरी आली, थंड्या पाण्याने आंघोळ केली. आता बरं वाटतंय. कपडे वगैरे चेंज करून आणि टोंगल वगैरे काढून घेतले मी कानातले वगैरे. तर आत्ता जाते मी, माझ्या मैत्रिणीचा बड्डे. तर बड्डेचं काय खाऊ घालते काय माहिती. फोन आला होता आणि ती पण आली होती. तर चल मी जाऊन येते. ड्रेस घातला घाईघाईने. मी खाऊन आलेली, ते उरलेलं होतं ना ते घेऊन आले. आणि तुझं राईस आवडतो ना, मग तो घेऊन आली मी. खाऊन घे. कृष्णाला घेऊन आलो होतो आम्ही पार्सल आणि तो येऊन गेला घरी. गुड्या राणी काही आलेली नाही. चल खाऊन घे. आज आम्ही पाणीपुरी मास्तरीन ताई, आज पाणीपुरी आहे मला. नवीन डिश पाणीपुरी ना. पण काहीच दिसत नाही. तर आम्ही गेलो होतो रगडा खायला. कोणी पाणीपुरी खाल्ली, कोणी रगडा खाल्ला. तर मग मी रगडा खाल्ला आणि थोडासाच खाल्ला मी रगडा. मला कसं तरी होत होतं. मी आणि जेवण करून आलेली होती तर खायची पण इच्छा होत नव्हती. पण मी खाल्ला थोडासा. आणि दिवसभर बाहेर राहिल्याने ना इतका कंटाळा येतो ना. सकाळची 7 वाजेची मी बाहेर गेलेली होती. तर मला संध्याकाळचे 7-7:30 वाजून गेले होते घरात यायला. तर दिवसभर बाहेर राहिलं ना, इतका कंटाळा येऊन जातो ना. अक्षरशः असं वाटत होतं मला केव्हा मी घरी जाणार आणि केव्हा मी फ्रेश होणार. कृष्णाने 15 मिनटं तरी लावला असणार या चहाला. मी शेवट झोपून गेली होती तेव्हा मला चहा भेटला. आता चहा पिऊन घेते. आणि पहिला पाऊस पडतोय आमच्याकडे. या वर्षाचा पहिला पाऊस. अरे मोबाईल ओला होईल माझा, दुसरं काय. कडे येऊ नको देऊ. आमच्याकडे वारावादून सुटलेलं आहे. अक्षरशः झाड डायरेक्ट तुटा करायला वारावादून दे. इकडे पाणी पण. आपलं झाड बघ. आमचं पेरूचं झाड बघा कसं होऊन गेलेलं आहे. तर पूर्ण हवेने ना तिकडे झोताला गेलेला आहे. आणि इतकी हवा चालू आहे ना. गाड्या पे किती जोरात नेतात ते सर्वच जणी. अरे मोठे मोठे पावसाचे शितडे चालून गेले बघ. आंधी तूफान शुरू हो गई है भाई साहब.
देख लो हमारा गार्डन भी कैसे हो गया, तहस नहस हो गया पूरा। वरून दाखवते मी हालत कशी आहे, तर बाहेर निघायची सुद्धा हिंमत होत नाहीये, एवढं खराब वातावरण झालेलं आहे। माझी तर अजिबात इच्छा होत नाही बाहेर कॅमेरा घेऊन जायची।